आज मी आलो एक अशा शहरामध्ये तिथं पूर्ण शहर तर आहे पण तिथे आज एकही माणूस राहत नाही. मी बोलतोय लवासा सिटी बद्दल. हे पूर्ण अबेंडन सिटी आहे आणि आपण आतमध्ये जाऊन एक्सप्लोर करूयात नक्की काय आहे इथे. तर चला. इथे येण्यासाठी टू व्हीलरला 200 रुपये आणि फोर व्हीलरला 500 रुपये एंट्री फी आहे. सो अनिकेत मुळे आपल्याला फ्री मध्ये सोडलेलं आहे. सो अनिकेत भाऊची ओळख बघा. जो सिक्युरिटीचा पॉइंट आहे तिथे एकही आणि हे बघा हा किचनचा भाग दिसतोय. इथं पूर्ण स्टाईल वगैरे पडलेले ते बाथरूम काही त्याचे स्टाईल आहेत ते अजूनही आहेत. म्हणजे कंस्ट्रक्शन अजूनही व्यवस्थित आहे. फक्त इथं कोणीच राहत नाही. तर गाईच बघूयात आपण आतमध्ये जाऊन. ओ भाई साहब तिथे काहीतरी दिसतंय रे. My God. हो इथे तर काहीच नाही. खूप खूप यार असतंय. डेंजर आहे. तर वरती जाऊन बघूयात आपण. तर इथं वरती रस्ता दिसतोय आपल्याला. काहीच पूर्ण मोठा बंगलो आहे आणि पूर्ण खाली बंगलो आहे हा. बघू शकता. आणि माझ्या समोरचे जे बंगले आहेत ते पण पूर्ण अबेंडेड आहे. आणि रूम्स बघू शकता. हे बाथरूम आहे. यस इथे पण अजून रूम्स आहेत. म्हणजे असं इथे खूप रूम्स आहेत. आणि ही जी सीडी आहे ती किती वर्षापासून इथे पडली असेल आय डोंट नो. बाथरूम बघा. आपलेच आहेत. आपलेच आहेत. तर आता आम्ही दुसऱ्या अबेंडन विला मध्ये चाललोय. बघू आता तुला. मग कसं राहिला. तर काही आपल्याला अजून एक विला सापडलेला आहे. आता आतमध्ये जाऊन बघूयात इथे काय. तर ही जी एंट्री आहे इथे आणि ही पण एंट्री पूर्ण झाडा झुडपातून होते. खूप मोठा विला दिसतोय हा. तर माझ्या ऐकण्यात आलं होतं हा 3 BHK विला आहे. आणि बघू शकतो इथं लोखंडी दरवाजा इथे. 2 BHK 4 BHK सगळे. शेजारी एक अजून एक रूम आहे. ओ हो. तर गाईज इथे पूर्ण किचन आहे. हे बघू शकता किती सुंदर किचन आहे. आणि हे बघा हे ड्रॉवर्स जिथे आपण डिश वगैरे ठेवू शकतो. ओ माय गॉड नळ चालू आहे. ओ इथे नळ चालू आहे. आणि इथे बघू शकता हे पूर्णपणे ड्रॉवर्स आहेत. आणि ही पूर्ण गॅलरी आहे इथे.
हा पूर्ण जो विला आहे तो पूर्णपणे अबेंडन्ड आहे. इथे पण काहीतरी आहे. ओ हो 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 हो, ही पूर्ण अजून एक दुसरी गॅलरी आहे आणि ही पण पूर्ण खाली आहे. आणि ह्या विलाच्या खिडक्या इथे बघू शकता, भिंतीवर पाया आहेत कोणाच्या तरी. काम मस्त आहे, खूप भारी आहे. आणि इथे तिकडे रूम आहे, इथून रस्ता आहे. हळूया हळूया. माय गॉड. हा 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 हा, कम. अरे लॉक आहे गाईज हा. लॉक यायचा काही उपयोग नाही. दुसरा विला एक्सप्लोर करू तर बघूयात कुठला दुसरा विला भेटतो का नाही आपल्याला. तर गाईज इथे आतमध्ये काहीतरी आहे. तर आणि इथून रस्ता आहे, आम्हाला इथं पूर्ण सील केले. इथून काही दिसत नाहीये आतमध्ये. इथून जाऊयात. तर गाड्या जाऊ द्या पहिल्या, कारण इथं अलाउड नाही असं जाणं. काहीच हे पूर्ण अबेंडन पडलंय ना. आम्ही आता इथे जायचा प्रयत्न करत होतो पण त्यांनी आम्हाला अलाउड नाही केलं. तर गाईज हे पार्क पूर्णपणे अबेंडन पडलेलं आहे आणि इथं तुम्हाला एकही मुलगा किंवा लहान बाळ एकही दिसणार नाही, कारण इथं आलो आहोत फक्त आम्हीच. आणि हेच आता आम्ही दोघे इथं खेळणार आहे, बिकॉज इथं कोणीच नाही. लहानपणी आम्हाला असलं काय बघायला भेटलं नाही एवढ्या श्रीमंताच्या पार्क मध्ये, कारण बिकॉज हे लवासामध्ये म्हणणार श्रीमंताचाच पार्क आहे तो. तर गाईज हे खूप वर्षापासून अबेंडन पडलेले आणि हे कधीही तुटू शकतात दोऱ्या, त्यामुळे जरा जपून जावं लागेल. आणि काय ब्रो हळूया. हे एवढंच आहे. सो इथून आम्ही जाईल की नाही माहित नाही, तर बघूयात. बसेल कमी, बसेल कमी, कमेंट मध्ये सांगा. आणि काय ब्रो, तर मजा आली. खूप दिवसापासून खेळायची इच्छा होती, आज पूर्ण झालेली आहे. लहानपणी आम्हाला काय असलं भेटलं नाही. होत्या का सर गुंड्या, पण गरिबांच्या होत्या. चला आता आपण बोटिंगचं बघून येऊ एक पॉइंट, आणि त्याच्यासोबतच या लवासा सिटीचा टाउन हॉल आहे जिथं सगळं मॅनेजमेंट होतं इथलं, ते करू शकतो. आणि हे बघ इकडं पण आता अबेंडन्स आहे. इथं काही अर्धवट कन्स्ट्रक्शनचे बिल्डिंग राहिलेले आहेत. पार्किंग आहे एक प्रकारचं, पण पूर्ण अबेंडन्ड आहे. जास्त कोण येत नाही इथं. इथे पूर्ण पार्किंग आहे ही, आणि बघू शकता पूर्ण इथे कोणच नाहीये. पार्किंग आहे, ओनर रिस्क फॅसिलिटी अवेलेबल, पण इथे एकही फॅसिलिटी तुम्हाला मिळणार नाही. आणि इथं वॉचमॅन पार्किंग पैसे घेण्यासाठी हे सायकलीचे स्टँड दिसते. चला बघूयात आपण आतमध्ये जाऊ. ही पूर्ण पार्किंग आहे, पूर्ण पार्किंग अबेंडन्ड आहे. ऋतिक आणि आनंद बाहेर थांबलेत आणि अनिकेत मी फक्त आतमध्ये आलोय. पूर्ण इथे अंधार आहे आणि पाणी पडतं इथे, कारण पाऊस चालू आहे ना. काय रूम रिकामी आहे. आणि ओ माय गॉड, इथे बघा सायकल नसते तरी, आणि इंग्रजांची सायकल दिसते. आणि इथे काहीच नाही, सायकलीला पूर्ण. ओ माय, टेलिफोन गाईज. हॅलो हॅलो, लवासा सिटी वॉचमॅन, वॉचमॅन पूर्णपणे बंद आहे. हे बघू शकता काय ऑपरेटिंग. आणि काहीतरी वेगळंच आहे, फायर अलार्म सिस्टम. म्हणजे आपण जर कुठे आग बीग लागली तर आपण यांना फोन करू शकतो, पण आज हे पूर्णपणे बंद आहे. आणि इथे बघू शकता पूर्णपणे घाण आहे. ओ हो हो, नाही दिसणार. चलो, रिस्की आहे खूप.
आणि पूर्ण रूम ही खाली आहे. काहीच इथे वटवाघूळ आहेत आणि वटवाघूळ. ओ सायकलीचं सामान पडलंय हे बघा. किती करोडाचं लोखंड आहे. सेल चालू आहे लाईटीचं आणि बघू शकता इथे सायकलीचं पूर्ण पडलेलं आहे. जर इथे वायर वगैरे कुठली तुटलेली असेल तर सांभाळून या जर तुम्ही आलात तर. पूर्ण पार्किंग पूर्ण पार्किंग आहे हे, पूर्ण पूर्ण abandoned. तर गाईज इथे एक गाडी पडलेली आहे ती पूर्णपणे अबेंडन्ड आहे आणि बहुतेक ऍक्सेस आहे. नाही स्वीडिश काय 125. आता काही हिचा उपयोगच नाही बिकॉज ह्याला सीट नाही आणि पूर्ण गाडीतलं इंजिन जे आहे ते पूर्ण काढून टाकलेलं आहे आणि हे पूर्ण जे पार्किंग आहे ते पूर्ण अबेंडन्ड पडलेलं आहे. तर इथे काय ओ माय गॉड संपलेलं आहे. ह्याच्यामध्ये काहीच नाही पूर्णपणे गंजलेलं आहे. ह्या सिड्या ज्या आहेत ते कधी पण तुटू शकतात आणि आम्ही डायरेक्ट वरच्या फ्लोअरला आलोय. भाई कोणच नाही येते कोणच. आणि ही जी अबेंडन्ड लिफ्ट आहे ते पूर्णपणे बंद पडलेली. लिफ्ट बघू शकता हे पूर्णपणे अबेंडन्ड आहे आणि ह्याचे जे बटन आहेत नॉट वर्किंग आणि ह्याला आपण खोलू पण शकत नाही. ज्या लाईटी आहेत त्या पूर्णपणे बंद आहेत तर ह्याचा काही उपयोग नाही. मी आलेलो आहे पार्किंगच्या पूर्ण टॉप वरती आणि इथे आपल्याला एकही माणूस आणि एकही गाडी दिसणार नाही बिकॉज हे पूर्णपणे खाली आहे. आणि माझ्या मागे सुरू झालाय पाऊस बिकॉज आम्ही आलेत पावसाळ्यात आणि बघू शकता काय सुंदर वातावरण आहे इथे. पण पूर्ण हे सिटी अबेंडन्ड आहे आणि पूर्ण डोंगर आहेत आजूबाजूला. पूर्ण डोंगरामध्ये ही सिटी बसलेली आहे आणि ह्यात आज एकही माणूस राहत नाही. तर इथे लाईट शो पण इथं उभारला होता पण आज तो बंद आहे. तर आपल्याला इथे रूम मध्ये पाईप सापडले. ही रूम तर तुटलेला फोन आपल्याला इथं मिळालेला आहे आणि ह्याची अवस्था बघू शकता. कोणीतरी गर्लफ्रेंडच्या ह्याच्यात रागात फोन फोडलेला दिसतोय. तर आपल्याला इथे पार्ट सापडलेले आहेत आणि ह्या बेलचा पार्ट आहे. डोअरची बेल असावी. ह्याचे पार्ट पूर्णपणे पडले. काय सापडलं? हॅलो हॅलो फोन पण पडलेला आहे. हॅलो मी बाबुराव बोलतोय. बघू शकता एवढे इलेक्ट्रॉनिक आयटम आपल्याला सापडले. अजून काही सापडू शकतो याचा काही उपयोग नाही. तुझी चिमणी उडाली भरून माझा पोपट पिसाटला. आणि ब्रो यस इथे सगळे शॉप्स आहेत आणि पूर्ण शॉप्स आहेत आणि हे पूर्ण बंद पडलेलं आहे. इकडचं बघा गाईज शाळा कधी बंद पडू शकते का? पण ह्याचं उत्तर आहे हो. कारण लवासामध्ये ही जी स्कूल आहे पब्लिक स्कूल ही पूर्णपणे बंद आहे आणि इथे आज एकही मुलगा शिकत नाही. ही जी स्कूल आहे पूर्ण अबेंडन्ड पडलेली. माझ्या मागे आहे एक असं घर जे पूर्णपणे जमिनीत धसलंय. तर बघू शकता आपण हे पूर्णपणे पडलेलं घर आहे भाई साहब. तर बघू शकता आणि ह्या घरात जाणं खूप रिस्की आहे त्यामुळे आपण जाऊ शकत नाही. तर गाईज आपण आहोत लवासा सिटी मध्ये आणि जी पूर्णपणे अबेंडन अशी मानली जाते पण त्याचं उत्तर नाहीये. कारण इथे अबेंडन घरं आहेत पण मोजके आणि बाकीचे जे घरं आहेत ते अजूनही चालू आहेत बिकॉज इथे लोक राहतात. ह्या गावातले जे मूळ लवासामधले लोक आहेत त्यांच्यावरती ते घरं सुद्धा आहेत आणि काहींचे रो हाऊस सुद्धा आहेत. तर काही जे घरं आहेत ते माझ्या मागं बघू शकता ते पूर्णपणे पडलेले आणि काही जे बंगले आहेत ते पूर्णपणे अबेंडेड आहे पण पूर्ण सिटी अबेंडेड नाही. हे आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून काही दाखवले जातं. तर ह्याच्यावर विश्वास ठेवू नका आणि इथे आलात तर चांगल्यापणे एक्सप्लोअर करा. कुठल्याही बंगल्यामध्ये जाऊ नका बिकॉज काही बंगले वर्किंग आहेत
चांगल्या कंडिशनमध्ये सुद्धा आहे. जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूयात पुढच्या चॅलेंजिंग व्हिडिओला. बाय बाय.